नमस्कार, मी रोहिणी. कुक विथ रोहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण झटपट होणारी आणि अगदी सोप्या पद्धतीने करता येईल अशी भाजी बघणार आहोत. तर ती म्हणजे सांडग्याची भाजी. ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा मार्केटमध्ये भाज्या मिळत नाहीत किंवा घरामध्ये भाजी नसेल तरीसुद्धा तुम्ही झटपट होणारी अशी सांडग्याची भाजी बनवू शकता. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी एक मोठी वाटी सांडगे घेतलेले आहेत. सांडगे शिजल्यानंतर फुगतात आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ती भाजी तयार होते. त्यामुळे मी इथे मीडियम साईजची एक वाटी घेतलेली आहे. तेवढी वाटी सांडगे भरून घेतलेले आहेत. तर 1 चमचा तेल टाकून आपल्याला सांडगे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. सांडगे भाजत असताना कंटिन्यू आपल्याला हलवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते सर्व बाजूने व्यवस्थित भाजले जातील, करपणार नाहीत आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला सांडगे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, थोडासा खरपूस वास आला की सांडगे मी काढून घेतलेले आहेत. यामध्ये आता मी 1 वाटी सांडग्यासाठी मीडियम साईजचे 3 कांदे चिरून घेतले होते. बारीक चिरून घ्यायचे आहेत कांदे. तर या भाजीला कांदा जास्तच वापरायचा असतो, त्यामुळे भाजीची चव खूपच छान लागते. तर फास्ट गॅस केलेला आहे आणि गॅसच्या फास्ट फ्लेमवर कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर या कांद्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेलामध्ये कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर परतण्यासाठी यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे. तर बघा, मी 3 कांद्यासाठी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. सांडग्यामध्ये मीठ असतंच, ज्यावेळेस आपण सांडगे बनवतो त्यामध्येच मीठ टाकलं जातं. त्यामुळे सांडग्याचं मीठ या भाजीमध्ये न टाकता फक्त जो आपण मसाला करणार आहोत, म्हणजेच आपण आता कांद्यासाठी जेवढं मीठ लागणार आहे तेवढंच मीठ मी टाकून घेतलेलं आहे. तर बघा, सोनेरी रंग आल्यानंतर यामध्ये मी आणखी 2 चमचे तेल टाकून घेत आहे कांद्यामध्ये. आता फक्त थोड्या वेळेस आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवर मी कांदा परतून घेतलेला आहे. आणि आता गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम कमी केली, कारण यामध्ये आपल्याला आता मसाले टाकून घ्यायचे आहेत. कांदा जास्त जर परतून घेतला तर त्याची भाजीची टेस्ट वेगळीच लागते, त्यामुळे जास्त परतायचा नाही आहे कांदा. तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली आणि 1.5 चमचा मी यामध्ये आपला जो काळा मसाला असतो साठवणीचा, वर्षभरासाठी आपण जो मसाला करतो तो घरचा मसाला मी 1.5 चमचा टाकून घेतलेला आहे. आणि हे सर्व मसाले टाकल्यानंतर कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे, म्हणजे हा मसाला देखील व्यवस्थित भाजून निघतो तेलामध्ये. मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये जे आपण सांडगे भाजून घेतले होते ते सांडगे देखील मी टाकून घेतलेले आहेत. सांडगे, मसाला आणि कांदा सर्व एकत्रितपणे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनिटासाठीच मी परतून घेतले. आणि यानंतर बघा, इथे आपण पाणी टाकले भाजीमध्ये. तर या भाजीमध्ये शक्यतो गरम पाणीच टाकायचं, भाजी चवीला देखील छान होते आणि पटकन शिजते. तर सांडगे शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो, म्हणजे पाणीसुद्धा जास्त लागतं. तर 2 ग्लास पाणी मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये आणि एकदम कमी गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर बघा, जवळजवळ 10 मिनटं झालेली आहेत. 10 मिनटानंतर भाजी आपण चेक करतो आहे. एकदम थोडंसं प्रमाणामध्ये पाणी शिल्लक आहे भाजीमध्ये. तर एवढंच पाणी भाजीमध्ये ठेवायचे, खूप कमी आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे भाजीमध्ये. ज्यावेळेस भाजी पूर्णपणे थंड होईल त्यावेळेस आणखी घट्ट होईल आणि एकदम कोरडी अशी भाजी होईल. रसरशीत अशी सांडग्याची भाजी तयार होणार नाही. त्यामुळे थोडंफार पाणी ठेवायचं. आणि सांडगे देखील व्यवस्थित इथे शिजलेले आहेत, मी तुम्हाला चेक करून देखील दाखवलेलं आहे. यानंतर इथे मी 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे. याने भाजी मिळून येते. एकीकडे कांदा किंवा सांडगा असा जास्त दिसत नाहीत. त्यामुळे काय करायचं आहे, नेहमीच थोडंफार आपल्याला सांडग्याच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचाच असतो. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये. आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये कोथिंबीर टाकतो आहे. तर आता सांडग्याची भाजी इथे तयार झालेली आहे. आपल्या आवडीनुसार यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा भाजी एकत्रित करून घ्यायची, म्हणजे त्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आणि बघा, आता
भाजी थोडीफार थंड झालेली आहे, पूर्णपणे पाणी त्यामधलं अटलेलं आहे, त्यामुळे भाजीमध्ये थोडंफार पाणी शिल्लक ठेवायचं। तर बघा कशी रसरशीत आणि चमचमीत अशी सांडग्याची भाजी इथे तयार आहे। तुम्ही देखील या पद्धतीने सांडग्याची भाजी तयार करून बघा, मुलांना देखील खूप आवडते अशा पद्धतीची भाजी। टिफिनला तुम्ही ही भाजी देऊ शकता किंवा घरामध्ये जर भाजीसाठी काही नसेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही भाजी बनवून बघा, खूप छान लागते ही भाजी। आणि आमरस ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस देखील आमरसासोबत तिखट भाजी काहीतरी हवी असते, त्यावेळेस देखील ही भाजी केली जाते। तर आजची जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन पद्धतीच्या आणि अगदी सोपी पद्धत वापरून केलेल्या रेसिपीज बघायला मिळतील। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।